नमस्कार. लास्ट लेक्चरला आपण बघितलं होतं की बॉटनिकल नॉमेनक्लेचर बरोबर आहे का. याच्यामध्ये आपण बॉटनिकल नॉमेनक्लेचर म्हणजे काय त्याचं त्याला म्हणजेच नेमिंग ऑफ प्लांट्स रिलेटेड टू द प्रिन्सिपल अँड रूल्स लक्षात आलं का. आता ह्या लेक्चरमध्ये आपण काय बघणार आहे, तर आता आपण लास्ट लेक्चरला बघितलं होतं की इंटरनॅशनल कोड म्हणजे काय, आल्गी फंजाय, त्याला प्लांट्सला नाव कसं दिलं जातं हे बघितलं होतं आपण लास्ट लेक्चरला बरोबर आहे. आता आज आपण काय बघणार आहे आजच्या लेक्चरमध्ये, तर आज आपण समजून घेणार आहे की व्हॉट इज द सायंटिफिक नेम. सायंटिफिक नेम म्हणजे काय मराठीत म्हणू आपण, तर शास्त्रीय नाव. शास्त्रीय नाव कशाला म्हटलं जातं. अ नेम इज मिअरली conventional symbol or creeper that serve as a means of a reference and avoid the need to continue use of descriptive phrase. That is the cumbersome means descriptive phrase, that is the एखाद्या प्लॅन्टला त्याचं जे नाव दिलं जातं किंवा त्याला एक पर्टिक्युलर सिम्बॉल दिला जातो. म्हणजे काय करणार जातं आणि ते आपण काय केलं, अ नेम इज मिअरली टू कन्व्हेन्शनल सिम्बॉल ऑर क्रीपर दॅट सर्व ॲज अ मीन्स ॲज अ रेफरन्स. म्हणजे त्याला एखाद्या चिन्हानं सांकेतिक चिन्हानं ओळखलं जातं किंवा त्याला एक असं एक रेफरन्स दिला जातो. असा रेफरन्स का दिला जातो, तर त्याला पुढं कंटिन्युअस त्याचं आपण काय म्हणू आपण यूज ऑफ डिस्क्रिप्टिव्ह फ्रेज, म्हणजे एखाद्या वस्तूला नाव दिलं आणि त्या वस्तूला कसं ओळखायचं, तर एखाद्या सांकेतिक चिन्हावरून एखाद्या पर्टिक्युलर नावावरून त्याचं ओळखण्यासाठी, किंवा ते असे का ठेवलं जातं तर काही चुका होऊ नये, आवड होऊ म्हणजे काही आपल्या चुका होऊ नये, त्याला एक पर्टिक्युलर नावानेच ओळखलं जावं म्हणून त्याचं सायंटिफिक नेम दिलं जातं. आता याचा अर्थ काय, दॅट इज द fundamental principle of scientific nomenclature is that name must be unambiguous and universal. अनअम्बिग्युलस अँड युनिव्हर्सल म्हणजे काय, तर याच्यामध्ये एकच नाव असावं प्रत्येक प्लॅन्टचं. म्हणजे सपोज मॅन्जिफेरा इंडिका या प्लॅन्टला मराठीत काय म्हणतात, आंबा. हां, तर कन्नडमध्ये वेगळं मँगो, इंग्लिशमध्ये प्रत्येकाच्या लँग्वेजमध्ये, तमिळमध्ये वेगळं प्रत्येकाच्या लँग्वेजमध्ये, हे झालं इंडियासाठी. अदर कंट्रीमध्ये वेगळं. म्हणजे काय, तर याच्यामध्ये तुम्हाला जपानमध्ये जरी गेला आणि तिथं तुम्ही आंबा मागितला तर ते काय तुमच्या तोंडाकडे बघत बसतील. तिथं त्यांना मॅजिफेरा इंडिका म्हटलं तर त्यांना लक्षात येईल, हा आल्याला आंबा पाहिजे. म्हणजे एकाच नावाला सगळ्या जगभरात ओळखलं जावं म्हणून त्याला युनिव्हर्सल नाव असावं म्हणून सायंटिफिक नेम देण्याची पद्धत आपल्यासमोर आली. लक्षात आलं का. आता का, तर गोंधळ उडणार नाही ना, वेगवेगळ्या नावाने हाक मारली. घरी आपल्याला काय म्हणतात, दादा पिंट्या, आणि तुम्हाला उद्या कॉलेजमध्ये येऊन तुम्हाला दादा पिंट्या म्हणजे कुणी म्हटलं तर तुम्हाला कोण ओळखणार, तिथं घरात 4-5 जण पोर असते त्यांना वगैरे दादा पिंट्या सगळीच बघणार. पण तुम्हाला पर्टिक्युलर नावाने रवी म्हटलं की रवी, पर्टिक्युलर 2 असतील तर त्यातला एक रवी यस म्हणजे आम्ही रवी, रवी पांढरे, रवी मधने असेल तो रवी मधने असा आगास करेल, कारण तो त्याचं नाव एकटाच आणि तो एकटाच आहे. म्हणजे काय, तर युनिव्हर्सल एकाच नावाने त्याचं पर्टिक्युलर नाव आहे आणि तो त्याच नावाने सगळीकडे ओळखलं जातं. त्यासाठी युनिव्हर्सल नेम. आणि वर्नॅक्युलर नेम म्हणजे आपण लोकल नेम म्हणतात. ते तुम्ही लास्ट इयरला समजून घेतलेलं आहे. वर्नॅक्युलर नेम, लोकल नेम हे छोट्याशा कन्सेप्ट समजून घेतले. So next point, the formation and use of scientific name of organism for nomenclature purpose are governed by कोड ऑफ नॉमेनक्लेचर. जसं की तुम्ही केमिस्ट्रीमध्ये ICBN जे बघितलं होतं की त्यांनी त्या केमिस्ट्री कंपाऊंडला त्या पर्टिक्युलर अल्केन अल्कलाइन जसे त्याला लावलेत ना, तसे कोडिंग म्हणजे ते शब्द कसे वापरायचे, तर त्यासाठी शेवटी त्यांनी कोड वापरले होते. अल्किन असेल की अल्किन, अल्कलाइन, ALNE असं शेवटचं जे 3 वर्ड वापरलेत ना, त्याला आपण एक कोडिंग म्हणतो आपण. म्हणजे हे जे नाव नाव ठेवण्याची जी पद्धत आहे त्याला काय म्हणतात, कोडिंग. म्हणजे त्याला कोड ऑफ नॉमेनक्लेचर असं म्हटलं जातं. नेक्स्ट, आता याच्यामध्ये बघा तुम्हाला काय लक्षात येईल, एक मिनिट. हां, आता याच्यामध्ये बघा तुम्हाला काय लक्षात येते, एकच मिनिट.
तर नेम इज मिअरली टू कन्व्हेन्शनल सिम्बॉल क्रिपर दॅट हे झाले. आता इथं संपले. आता कोड्स ऑफ नॉमेनक्लेचर म्हणजे काय, तर इंटरनॅशनल कोड ऑफ बॉटनिकल नॉमेनक्लेचर मीन्स ICPN फॉर प्लांट्स इन्क्लुडिंग फंजाय अँड सिएनोबॅक्टेरिया. बघा इथं प्रत्येक ह्याचं तुम्हाला एक कोडिंग दिलेलं आहे. कशाला काय म्हणलं जातं, समजा बॉटनिकल नॉमेनक्लेचर आहे फॉर प्लांट्स, पर्टिक्युलर प्लांट्स, कोड ऑफ नॉमेनक्लेचर, नॉमेनक्लेचरचे काही कोड आहेत. हां, आपण लाईफ सायन्सचे स्टुडंट त्यामुळे आपल्याला सगळ्या गोष्टी माहीत पाहिजेत. तर प्लांटसाठी काय नाव आहे, इंटरनॅशनल कोड ऑफ बॉटनिकल नॉमेनक्लेचर फॉर प्लांट्स इन्क्लुडिंग फंजाय अँड सियानोबॅक्टेरिया. Then second one, international code of for nomenclature cultivated plants, that is means what is mean ICNCP only for cultivated plants. बघा मी काय म्हणतोय, दोन शब्द आहेत, दोन कोड आहेत. कुठले दोन कोड आहेत, एक आहे कॉमन कोड इंटरनॅशनल कोड ऑफ बॉटनिकल नॉमेनक्लेचर मीन्स ICBN and second one is the इंटरनॅशनल कोड फॉर नॉमेनक्लेचर ऑफ कल्टिवेटेड प्लांट. इथं तुमच्या लक्षात येईल, तुम्ही म्हणाल की कल्टिवेटेड प्लांट आणि प्लेन प्लांटमध्ये फरक काय. जे जंगलात सापडतात त्यांना जनरली काय म्हणतात, दॅट इज द वाईल्ड प्लांट, आणि त्या वाईल्ड प्लांटचं बॉटनिकल नेम दिलं जातं, त्याला ICBN असं म्हटलं जातं. आणि आता कल्टिवेटेड प्लांट म्हणजे त्याच्यावर आपण काय करतो, प्रक्रिया करतो, म्हणजे ते एक हायब्रिड प्लांट असतील किंवा ते समजा आपण दारामध्ये जाई, जुई, मोगरा हे सगळे काय कल्टिवेटेड प्लांट आहेत. त्याच्यावर वेगवेगळे प्रयोग करून ते तुम्हाला दिसायला तुम्हाला हवं असं ते प्लांट त्याच्यावर डेव्हलप केलं असतं, म्हणून त्याला काय म्हणतात, कल्टिवेटेड प्लांट. मग अशा डेव्हलप केलेल्या प्लांटला नाव कुठल्या एका वेगळ्या थेरीमध्ये दिलं जातं, त्याला काय म्हणतात, इंटरनॅशनल कोड ऑफ नॉमेनक्लेचर ऑफ कल्टिवेटेड प्लांट. म्हणून तिथं बॉटनिकल नॉमेनक्लेचर नंतर तिथं C ॲड केलं म्हणजेच कल्टिवेटेड प्लांट, ओनली फॉर कल्टिवेटेड प्लांट. ठीक आहे. आता नेक्स्ट झुलॉजीसाठी काय असू शकतं, इंटरनॅशनल कोड ऑफ झुलॉजिकल नॉमेनक्लेचर मीन्स ICZN फॉर ॲनिमल. बॅक्टेरियासाठी काय असणार, ऑब्विसली इंटरनॅशनल कोड ऑफ नॉमेनक्लेचर ऑफ बॅक्टेरिया ICNB फॉर बॅक्टेरिया. अँड फोर्थ वन, इंटरनॅशनल कमिटी ऑन टॅक्सोनॉमी मीन्स व्हायरसेस, दॅट इज द ICTV फॉर व्हायरसेस. बघा व्हायरससाठी काय नाव वापरले गेले, दॅट इज द इंटरनॅशनल कमिटी ऑन टॅक्सॉनॉमी ऑफ व्हायरसेस, म्हणजे व्हायरससाठी त्याचा अभ्यास केला जातो. लक्षात येते का मी काय म्हणतोय ते, प्रत्येक गोष्ट लक्षात ठेवा. ऑब्जेक्टिव्हसाठी ह्या गोष्टी तुम्हाला परीक्षेमध्ये विचारल्या जाऊ शकतात. विच इज द कोड फॉर कल्टिवेटेड प्लांट म्हटल्यावर तुम्ही काय सांगणार, इट इज द ICNCP मीन्स दॅट इज द इंटरनॅशनल कोड फॉर नॉमेनक्लेचर ऑफ कल्टिवेटेड प्लांट. बॉटनिकलसाठी विचारलं तर काय सांगाल, इंटरनॅशनल कोड ऑफ बॉटनिकल नॉमेनक्लेचर मीन्स ICBN. लक्षात ठेवा. नेक्स्ट आता याच्यामध्ये बघा कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ स्पेसीज सायंटिफिक नेम्स. आता स्पेसीज आहेत आणि त्याचं सायंटिफिक नेम कसं केलं जातं बघा. स्पेसीज सायंटिफिक नेम्स आर बायनॉमियल्स मीन्स कंपोज्ड ऑफ टू वर्ड्स. म्हणजे बायनॉमियल्स म्हणजे दोन आले त्याच्या, बाय मीन्स टू आणि त्याच्यामध्ये दोन वर्ड, एक आहे जेनरिक आणि दुसरं स्पेसीज. म्हणजे काय, मॅन्जिफेरा हे झालं त्याचं जेनरिक नेम आणि स्पेसीज कुठली आहे, इंडिका. मॅन्जिफेरा इंडिका म्हणजेच दॅट इज द आंबा मीन्स मँगो. ओके, दॅट इज द टू वर्ड्स, मॅन्जिफेरा आणि इंडिका हे दोन वर्ड एकत्र आलेत. अशा पद्धतीने त्याचं बायोनॉमिनिकल बॉटनिकल नेम ठेवलं जातं. So binomial system was founded by John Bowen but used constantly first by Carl Linnaeus in Species Plantarum in 1753. What is the Plantarum? He wrote in own books. Who wrote these books? These books written by Carl Linnaeus in 1753. In books of his books name is the प्लॅन्टेरम. या पुस्तकामध्ये कार्ल लिनसनं हे बायोनॉमिनिकल सिस्टममध्ये पहिल्यांदा ॲक्च्युली शोधून कुणी काढलं तर जॉन बुएन नावाच्या सायंटिस्टने शोधून काढलं, पण त्याचा वापर कुणी केला तर कार्ल लिनसनं. या दोन बायोनॉमिकल सिस्टममध्ये दोन वर्डमध्ये दोन शब्दामध्ये त्याचं जेनरिक आणि स्पेसिस नाव लिहायची पद्धत कार्ल लिनसनं त्याच्या प्लॅन्टेरम नावाच्या पुस्तकामध्ये वापरली गेली. लक्षात ठेवा. So the first word of species name is genus, which is the plant belongs, and second word is a species. पहिलं काय असेल त्या प्लांटचं नाव असेल आणि दुसरं त्या प्लांटची स्पेसिस असू शकते. सो
Generic name is a collectively name for group of plants that all their share similar characteristics. म्हणजे बघा काय म्हटलं जातं, जेनेरिक नेम हे कलेक्टिव्हली त्या प्लांटचं नेम आहे किंवा त्या पर्टिक्युलर ग्रुप ऑफ प्लांट्स आहे ते सगळ्यांना शेअर केलं जातं. शेअर सिमिलर कॅरेक्टर म्हणजे ज्या प्लांटचे सिमिलर कॅरेक्टर आहे त्याच्यामध्ये जेनेरिक नेम हा सगळ्यांसाठी ठेवलं जातं. मग त्याची स्पेसिस वेगवेगळी होऊ शकते पण त्याचं जे पहिलं नाव आहे ते कॉमन राहू शकतं. So the specific name allows to us distinguishing between different plants within genus. म्हणतोय आलं लक्षात. म्हणजेच काय तर तुमच्या लक्षात येईल की प्लांट वेगवेगळे असतील पण त्याच्या जीनस मध्ये त्याचं काय असतं, दीज आर डिफरंट प्लांट्स विदिन जीनस. म्हणजे बघा आता बेसिक लक्षात घ्या, जीनस स्पेसिस कशा वेगळे असतात. आता आंब्याचंच लक्षात घेऊ, मँजिफेरा इंडिका ही कॉमन झाली बट there are in various species in the Mangifera. Which are the various species? First of all, there are रत्नागिरी हापूस, परत तुमचा कुठला आला केशर, त्याच्यानंतर अजून हैदराबादी, त्याच्यानंतर अजून गोड आंबा लागतो तो कुठला तुमचा रत्नागिरीचा. अशा प्रकारे त्याच्यामध्ये 4-5 नाव आहेत, वेगवेगळे स्पेसिस आहेत. म्हणजे भगवा डाळिंब, गणेश डाळिंब, म्हणजे त्याच्या आतल्या इंटरनल कॅरेक्टरिस्टिक असणारे स्पेसिस आहेत पण त्याचं बॉटनिकल नेम वरचं कॉमन पहिलं सेमच असेल. लक्षात आलं का. तो मँजिफेरा इंडिका, जसं आंबा इंडिका स्पेसिस याची वेगवेगळी जाते. सो देअर आर 2000 सोलॅनम स्पेसिस इन द जीनस ऑफ सोलॅनम डिफरन्शिएटेड बाय स्पेसिफिक नेम. आता याच्यामध्ये सोलॅनम जातीच्या, सोलॅनम माहिती आहे तुम्हाला सोलॅनम काय असला म्हणतात. सो सोलॅनम मध्ये 2000 स्पेसिस आहेत जीनस आणि त्याच्यामध्ये वेगळे स्पेसिफिक प्रत्येक प्लांटचं वेगवेगळं नाव दिलं गेलं आहे. आता हे थोडंसं डेप्थमध्ये पण तुम्हाला हे जस्ट फॉर युअर नॉलेज इथं सांगतोय मी काय द रायटिंग बॉटनिकल नेम अँड प्रोटोलॉग. बॉटनिकल नेम कसं लिहायचं आणि त्याचा प्रोटोलॉग कसा असतो. कुठलेही बॉटनिकल नेम कसं बी आपल्यासारखं नाव आपलं स्वतःचं नाव लिहितो तसं बॉटनिकल नेम लिहायची पद्धत नाहीये. त्याला एक पर्टिक्युलर आकार उकार काहीतरी त्याला आहे. तर काय आहे लक्षात घ्या, द स्पेसिफिक इफिवेट मे बी फॉलोड बाय वन ऑर मोर ऑथॉरिटीज. म्हणजे काय, आता समजा एक स्पेसिस आहे, आपण तीच समजून स्पेसिस मँजिफेरा इंडिका कुणी लिहिली, कार्ल लिनसनं पहिल्यांदा शोधून काढले म्हणून त्याचं नाव दिलं मँजिफेरा इंडिका. त्याच्या ऑथरचं नाव त्याच्यासमोर काय, कार्ल लिनस. आता तिथं कार्ल लिनस बरोबर कोणतरी मदत करणार एखादं दुसरं असतं तर त्याचं नाव त्याच्या पुढे गेलं असतं किंवा त्याच्यानंतर त्याचा कोणीतरी अभ्यास केला आणि त्या स्पीसीजमध्ये व्हेरिएशन दाखवलं म्हणून त्याचं नाव त्याच्या पुढे आलं असतं. बरोबर आहे का. सो ऑथॉरिटी इज अ नेम और नेम्स ऑफ अ पर्सन और पर्सन हू फर्स्ट डिस्क्राइब्ड द स्पेसीज ऑफ सोलॅनम अमेरिकन. मिलर. आता मिलर हा कोण आहे, ज्या माणसानं पहिल्यांदा सोलॅनम अमेरिकन या नावाच्या स्पेसीचा अभ्यास केला, डिस्क्राईब केली, लोकांच्या समोर आणली म्हणून त्याने काय केलं, त्याच्यासमोर त्याचं नाव दिलं सोलॅनम अमेरिकन आणि त्याचं स्वतःचं नाव काय, मिलर. म्हणून तिथं ब्रॅकेटमध्ये MILL मिल हे त्या ऑथरचं नाव लिहिलं जातं. अशी बॉटनिकल नेम लिहायची पद्धत आहे. सो द प्रोटोलॉग इज अ इनसेबल ऑफ द ऑल द एलिमेंट्स associated with the original publication of taxon Solanum american, that is the Miller. This Gardner dictionary in 8 art of the Solanum number 5 in 78 type PL2. आता तिथं क्लेसला त्याच्यानंतर तिथं बघा सायकिक गार्डन, ऑरिजिन, फिजिक्स गार्डन, ओरिजिन, वर्जिना, मिलर, होलोटाईप, BM. म्हणजे काय तर एका ह्या स्पेसीचं एवढं डिक्शनरीमध्ये त्याच्यामध्ये त्यांच्या पद्धतीने त्यांनी काय केलं, इथं वर्गीकरण केलं आहे और इलॅबोरेट केलेलं आहे. आता इथं दाखवले बघा, इथं काय दाखवले तर इथं किंगडम, इथं बघा रँक ऑफ टॅक्सॉनॉमी अँड कॅटेगरीज. याच्यामध्ये बघा एक मी 4-5 एक्झाम्पल दिलेले आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला हे बेसिक झालेल्या गोष्टी तरी सुद्धा आपण रिमाइंड करतोय. त्याच्यात लिहिण्याची पद्धत आहे स्टँडर्ड सफिक्स म्हणजे त्या वर्डच्या शेजारी लावता. किंगडम कुठला आहे, किंगडम ॲनिमालिया, किंगडम नंतर प्लॅन्टी, तर BIONTA
बायोनेटा हा शब्द त्याच्या एंडला वापरला जातो किंगडमच्या नंतर. आता फायलम आणि डिव्हिजन तिथं किंगडम, फायटा आय फायटो त्याच्या शब्द शेवटी कोण वापरला जातो, फायटा हा शब्द वापरतो प्लॅन्टसाठी. सब फायलमसाठी फायटायनेया, त्याच्यानंतर क्लाससाठी ऑप्सिडा, सब क्लाससाठी IDAE लावलं जातं, सब ऑर्डरसाठी ANAE आणि शेवटी वापरलं जातं, आणि ऑर्डरसाठी ALES सब ऑर्डरसाठी INAE, फॅमिलीसाठी सोलेनिएसी ACE, शेवटी ACE हे सफिक्स वापरलं जातं एंडिंगसाठी. ह्या बेसिक गोष्टी आहेत. आता फीचर्स ऑफ टेक्सॉनॉमी हायरार्की म्हणजे काय, तर त्याचं एक पर्टिक्युलर त्याचं आपण डायग्रॅम म्हणू, टी डायग्रॅम, त्याला हायरार्की असं म्हणतो. आपण वंशावळ कशी राहते, 1 2 त्याच्या खाली 2 त्याच्या खाली 2 त्याच्या खाली 2, त्याला हायरार्की असं म्हणतो. सो द अलाउड अल्टरनेटिव्ह फॅमिली नेम्स. आता अपिएसी फॅमिलीला अंबरवेलेसी फॅमिली असं म्हटलं तर अपिकेसी फॅमिली पहिली होती, त्याला अंबरवेलेसी नाव दिलेलं आहे. आता अंबरवेलेसी फॅमिली लक्षात आलं, कोथिंबीरचे वर्ग. प्लामेसी, अरेकेसी फॅमिली, अरेकेसी म्हणजे तुम्हाला माहिती की पाम्स, तर त्याला प्लामेसी नाव दिलेलं त्याच्या प्लॅनच्या वर्गीकरण. आता अस्ट्रेसी, इट इज अ हायेस्ट अँड मोस्ट वास्ट फॅमिली ऑब्झर्व्ड इन द वर्ल्ड, because Astraea all the most grasses are covered in the Astraceae family. So that's why they are converted into the which family or which common name or which family? Compositae. Why are they called as Compositae? Because the structure of flower are like a composite. That's why the Astraceae family, that is the Astraceae family is goes to the Compositae. म्हणजे त्याला एक समानार्थी शब्द, म्हणजे समानार्थी तसं त्यांनी घेतलं नाही, पण त्यांनी काय केलेलं आहे तर एक त्याला पर्टिक्युलर ग्रुपमध्ये त्याला कंपोजिटिव्ह फॅमिली असं नाव दिले. आता ब्रॅसिकेसी फॅमिलीला काय म्हटलं तर क्रुसिफेरेसी. तर त्याच्यानंतर गट्टीफेरेसी म्हणजे त्याला हायपरकेसी किंवा गट्टीफेरेसी असं नाव दिलं. आता गट्टीफेरेसीला क्लुझिएसी याच्यामध्ये नाव दिलं होतं. तर फॅबेसी म्हणजे कुठली फॅमिली, आता जे सगळे फ्लावर्स आता पावसाळ्यात फॅबेसीचे मोस्टली असतात, म्हणजे कुठली तर ज्याला मुळावर गाठी असतात, म्हणजेच कुठलं तुमच्या घरामध्ये कुठला आहे शेंगदाणा, लेग्युम्स, सगळे तुरी, हरभरा, डाळी सगळ्या कशामध्ये येतात तर फॅबेसीमध्ये येतात. मग फॅबेसीला काय म्हटलंय तर लेग्युमिनेसी नाव दिले त्याला, कॉमन फॅमिली लेग्युमिनेसी. किंवा लॅमेसीला लॅबेटी नाव दिले. आणि गवत, जे सगळीकडे गवत वाढलं जातं, चिनोपोडिया चिनिया, त्यालाच नाव दिलं पोएसी, म्हणजेच त्याला ग्रामिनेसी असं नाव दिले. लक्षात ठेवा, असे हे त्याचे पहिले ओल्ड फॅमिली नावं आणि त्याच्यासमोर नवीन फॅमिली नावं असे त्याची हायरार्की दिली आहे. आता काही त्याचे डेफिनेशन्स आहेत, एक 2 डेफिनेशन 2-3 डेफिनेशन समजून घेऊया आणि आपण थांबूया आजच्या लेक्चर. सो इफेक्टिव्ह पब्लिकेशन. आता कोणतंही पब्लिकेशन कसं असावं, पब्लिकेशन म्हणजे असं पहिल्यांदा समजून घ्या की पब्लिकेशन म्हणजे काय, सायटेशन म्हणजे काय, त्या गोष्टी तुम्हाला शिकायच्या तुमच्या सिलेबसमध्ये दिलेत. तर पहिल्यांदा पब्लिकेशनचा अर्थ समजून घ्या. Effective publication is the which according to which the rules, that is the printed matter has to be distributed in the general public or at least out of botanical institution with libraries accessible to the botanist generally. असं एक प्रकारचं आपण काय म्हणू आर्टिकल, एक आर्टिकल आहे, आपण लेख म्हणू त्या आर्टिकल म्हणजेच लेख. तर तुम्ही एखाद्या गोष्टीवर संशोधन कराल, संशोधन केलेला काही तुमच्याकडे लेखी स्वरूपात जो डेटा आहे तो तुम्ही एक संग्रहित करून त्याला एक कन्क्लुजन, एक रिझल्ट आहे त्याला एक साधा, त्याला तुम्ही एक त्याचा गोषवारा तयार केला, समरी तयार केली, आणि ती समरी लोकांच्या समोर ठेवलेली की हे प्लॅन्ट आहे, ह्या प्लॅन्टचे असे कॅरेक्टर आहेत, ह्या प्लॅन्टचे असे उद्दिष्ट आहेत, असे त्याचे उपयोग आहेत, इकॉनॉमिकली इम्पॉर्टंट आहेत, असं तुम्ही त्याचा अभ्यास केला. नाही तर तुम्ही तुमचा अभ्यास केलेला डेटा काय करणार आहे, कुठंतरी पब्लिश करणार आहे, म्हणजे एका चांगल्या मासिकामध्ये, म्हणजे गृहीतके तुमचं गृहशोभिका असल्या मासिकामध्ये नाही आहे, तर बॉटनीची मासिकं असतात त्याच्यामध्ये त्याचा लेख पब्लिश केला जातो, प्रसिद्ध केला जातो, आणि तो प्रसिद्ध झालेला लेख आपल्यासारख्या इन्स्टिट्यूटमध्ये दिला जातो, लायब्ररीमध्ये तुम्हाला अभ्यासाला ठेवला जातो. तुम्ही जर नांदगावच्या कॉलेजच्या लायब्ररीमध्ये गेला तर तिथं फ्लोरा अँड फाउना, करंट सायन्स असे कित्येक प्रकारचे चांगले जर्नल तुम्हाला अभ्यासाला बघायला मिळतील. म्हणजे जो वनस्पतीशास्त्रामध्ये ज्याचा रस आहे अशा विद्यार्थ्यांना तुम्ही तिथे जाऊन तुम्हाला
तिथं लायब्ररीमध्ये चांगल्या चांगल्या प्रकारचे सायटोजेनेटिक्सचे ह्याचे त्याचे जर्नल्स बघायला मिळतात आणि त्याच्यामध्ये तुमचे वेगवेगळ्या सायंटिफिक लिहिलेले लेखसुद्धा बघायला मिळतात. त्याला पब्लिकेशन्स असं म्हणतात. सो आता व्हॅलिड पब्लिकेशन कसं असतं की बाबा त्याच्यामध्ये काय असावं तर दे आर पब्लिकेशन इन अकॉर्डिंग टू द रूल, नियमाप्रमाणे ते पब्लिकेशन बनलेलं असावं. त्याच्यामध्ये लॅटिन डायग्नोसिस ऑफ डिस्क्रिप्शन, त्याच्यामध्ये बॉटनिकल वर्ड असते त्याला लॅटिन वर्डमध्ये केलं आहे का, त्याच्यामध्ये इंडिकेशन्स रँक दिलेले आहेत का, डेसिग्नेट टाईप ऑफ लोकेशन म्हणजे ते व्यवस्थित केलं आहे का, पब्लिकेशन ही सायंटिफिक जर्नलमध्ये आहे का लोकल जर्नलमध्ये. सायंटिफिक जर्नल म्हणजे कोणते तर फ्लोरा अँड फाउना, ज्याला आपल्या याच्यामध्ये सायन्स विभाग जो सांभाळत होतो पूर्ण UGC न्यू दिल्ली, त्या UGC न्यू दिल्लीनं त्याला मान्यता दिली का पब्लिकेशन करायला त्या जर्नलला. तर अशा जर्नलमध्ये त्याचं ते एक प्रसिद्ध झालं आहे का किंवा प्रसिद्ध असणं गरजेचं आहे, अशा कंडिशन असतात. आणि ते सगळे नॉमेनक्लेचरचे रूल्स त्यांनी फॉलो केलेत का आणि मोस्ट रिसेंट कोड जे आहेत ते त्याच्यामध्ये त्यांनी फॉलो करून त्याचं इफेक्टिव्ह पब्लिकेशन बनवलं असेल तर त्याचं पब्लिकेशन होत असतं. सो द लिजिमेट म्हणजे काय तर एक ओरिजिनल म्हणून आपण ओरिजिनल डेटा. सो नेम इज दॅट फुलफिल रूल्स अँड लिजिमेट नेम इज विच इज द कॉन्ट्रावेन्स रूल्स दॅट इज द करेक्ट नेम ऑफ टॅक्सॉन इज वन ऑफ द लिजिमेट नेम. म्हणजे प्रत्येक टॅक्सॉनचं हे एक व्यवस्थित नाव उच्चारणे किंवा एक लिजिमेट म्हणजे त्याचं ओरिजिनल नाव असणे हे एक त्या टॅक्सॉनची पर्टिक्युलर काय असते एक ओळख असते. लक्षात घ्या. अशा प्रकारे तुमचा हा बॉटनिकल नॉमेनक्लेचर हा पॉईंट किंवा हा टॉपिक कव्हर झाला. आता याच्यामध्ये एक पॉईंट आहे बघा नेक्स्टला, तो नेक्स्टला म्हणजे मी सांगतो तिथं सायटेशन म्हणजे काय. तर सायटेशन म्हणजे काय, सपोज डॉक्टर अतुल मध्ये यांनी एक रिसर्च केलाय. काय रिसर्च केलाय, एखाद्या सपोज हरभऱ्याचे झाड आहेत, तुरीचे झाड आहे, त्याच्यावर वेगवेगळ्या औषधं वेगवेगळ्या वनस्पतीच्या पानांच्या रसाचा ॲक्वेस एक्स्ट्रॅक्टचा होणारा त्या वाढीवर परिणाम काय याचा अभ्यास केला मी. त्याचा अभ्यास करून मी माझे काय कन्क्लुजन माझ्या थिसिसमध्ये लिहून ठेवले किंवा मी पब्लिश केले. आता तुमच्या ग्रुपमध्ये कुठल्या एका मुलाला वाटलं की मदने सरांनी जो काय रिसर्च केला आहे त्याच्यावर मला अभ्यास करायचा आहे आणि त्यांनी मी जसा रिसर्च केला तसाच त्याने रिसर्च केला, मात्र त्याला माझ्यापेक्षा काही 2 कन्क्लुजन जास्त मिळाले. मग त्यांनी काय केलं की त्यांनी रेफरन्स दिला, मला सांगितलं म्हणजे तुम्हाला सांगताना सांगितलं की डॉक्टर मदने अतुल सरांनी असा असा तूर आणि हरभऱ्यावर रिसर्च केला, त्यांनी अशा प्रकारचे प्लॅन वापरले आणि त्यांना असाचे त्याच्या वाढीवर एवढे एवढे परिणाम झाला, त्याच्या वाढीवर त्यांना वाढ मिळाली, ह्या प्लॅनमध्ये त्यांना वाढ नाही मिळाली. पण मला ह्या प्लॅनमध्ये त्यांच्यापेक्षा एवढी एवढी वाढ मिळाली. कोणापेक्षा तर डॉक्टर अतुल मदनेपेक्षा. म्हणजे त्यांनी काय केलं, माझं तिथं रेफरन्स दिलं, नाव दिलं की मला साईट केलं, कोट केलं म्हणतात त्याला, कोटिंग केलं म्हणजे साईट केलं म्हणजे मला त्यांनी संदर्भ दिला, माझा संदर्भ घेऊन त्यांनी रिसर्च केला, त्याला सायटेशन असं म्हटलं जातं. लक्षात घ्या, व्हॉट इज मीन बाय सायटेशन. अशा प्रकारे आज आपलं इथं लेक्चर संपतंय. आपण उद्या नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण काय समजून घ्यायचं तर इकॉलॉजी काय आहे याच्यामध्ये आपण पुढच्या लेक्चरला समजून घ्या. कुणाची काही शंका असेल तर खाली लेक्चरच्या खाली कमेंट्स आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि लाईकही करा. थँक्यू.